गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग हा नियंत्रणामध्ये आला होता आणि त्यामुळे आता लवकरच आपलं जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होईल अशी सगळ्यांनाच आपल्याला आशा होती। त्या दृष्टीने खरं तर आता सगळी क्षेत्र ही पुन्हा एकदा सुरू व्हायला सुरुवात झाली आणि कुठेतरी आता एक सकारात्मक चित्र येत्या काळामध्ये पाहायला मिळते। मात्र अशा सगळ्यातच आता जगातून एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर बातमी येते ज्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे। ती म्हणजे कोरोनाचा जो नवा व्हेरिएंट आहे तो आता अनेक देशांमध्ये पाहायला मिळतोय आणि भारताने सुद्धा वेळीच याची खबरदारी घेणं आणि त्या दृष्टीने पावलं टाकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन या व्हेरिएंटचे जे रुग्ण आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण आफ्रिका, इस्रायल, बेल्जियम सारख्या अनेक देशांमध्ये आढळायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे हा जो संसर्ग आहे तो इतर देशांमध्ये पसरायला वेळ लागणार नाहीये आणि म्हणूनच जगभरातील सर्व देशांनी या दृष्टीने काळजी घेणं आवश्यक आहे। एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दृष्टीने कडक पावलं उचलत असताना दुसरीकडे तुम्हा आम्हासारख्या नागरिकांमध्ये मात्र अनेक प्रश्न उपस्थित झालेत। हा जो व्हायरस आहे तो वेगाने पसरतो असं म्हटलं जातं आणि आता याबाबत अनेक चर्चा रंगतायत। त्यामुळे नेमकं काय आहे तेच जाणून घेण्यासाठी आज आम्ही तुमच्याशी बातचीत करणार आहोत। त्याचा संसर्ग कसा होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याचे परिणाम काय असू शकतात आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी, लांब राहण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची दक्षता घेणं आवश्यक आहे, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण बोलणार आहोत IMA महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी। थेट अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया नवा व्हेरिएंट जो आहे कोरोनाचा ओमायक्रॉन याविषयी आणि या संबंधीच्या सगळ्या चर्चांविषयी। तर आता आपण या संपूर्ण विषयी थेट बातचीत करूया डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी। नमस्कार डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे HW मराठीमध्ये। सर, कोरोना कुठेतरी आता एक दिलासादायक चित्र खरं तर दिसत होतं। हळूहळू संसर्ग कमी झाला होता आणि त्यात आता नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन नावाचा हा नवा व्हेरिएंट आला आणि पुन्हा एकदा सगळ्यांची चिंता वाढली आहे। तर या सगळ्याबाबत अगदी थोडक्यात माहिती, म्हणजे याचा संसर्ग, चाचणी, ह्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि कोणकोणती काळजी घ्यायला हवी? आता तुम्ही पहिल्यांदा म्हणालात की कोरोना बद्दलची आपली भीती थोडी कमी होत होती। तर हे असं होतं की ही दुसरी लाट आहे ना, त्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या कमी कमी होत गेली होती। पण तुम्हाला जर आठवत असेल तर पहिल्या लाटेमध्ये जो कोरोना व्हायरस, नॉवेल कोरोना व्हायरस किंवा SARS-CoV-2 नावाचा जो विषाणू होता, त्याच्यामध्ये म्युटेशन होऊन अनेक प्रकारचे म्युटंट किंवा व्हेरियंट तयार होत होते। आपल्या इथं आता जो डेल्टा विषाणू आला तो त्याचाच भाग होता। त्याप्रमाणे आता नुकतंच दक्षिण आफ्रिकेमध्ये, बोट्सवाना देशामध्ये काही नवीन विषाणू निघाले आणि त्यावेळेला त्यांची तपासणी केल्यावर लक्षात आलं की अरे हा खूप बदललेला आणि खूप म्युटेशन झालेला विषाणू आहे आणि त्याच्यामध्ये तब्बल 30 पेक्षा जास्त म्युटेशन झाली होती स्पाइक प्रोटीन मध्ये। म्हणजे आपला इथं आता जो डेल्टा दुसऱ्या लाटेमधला व्हेरियंट होता त्याच्यामध्ये दोनच ठिकाणी फक्त म्युटेशन झाली होती, याच्यामध्ये 30 पेक्षा जास्त झाली होती। त्याचं नाव शास्त्रीय हे B11529 असं ठेवलं होतं आणि कुठल्याही देशामधून तो साऊथ आफ्रिकेचा, ब्रिटनचा असा ओळखू नये म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने जी ग्रीक नावं दिली आहेत त्याप्रमाणे याचं नाव ओमायक्रॉन असं ठेवलेलं आहे। तर सर, हा जो नवा व्हेरिएंट आहे त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की तो आधीपेक्षा जास्त घातक रूपामध्ये आता आलाय आणि मग आता लोकांनी कशा पद्धतीनं काळजी घ्यायची, घाबरून न जाता खबरदारीचे उपाय काय आहेत? एक लक्षात घ्या की हा जो विषाणू आहे, मी सुरुवातीला म्हणलं तसं याच्यामध्ये 30 पेक्षा जास्त त्याच्या स्पाइक प्रोटीन मध्ये म्युटेशन झालेली आहेत। या 30 पेक्षा जास्त म्युटेशन पैकी 2 म्युटेशन अशी आहेत की जी शरीरामध्ये, माणसाच्या पेशीमध्ये लगेच तो विषाणू प्रवेश करू शकतो आणि 2 म्युटेशन्स अशी आहेत की ज्यामुळे तो एका माणसापासून दुसऱ्या माणसाकडे पसरण्याचा वेग वाढवू शकतो। आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्राथमिक माहितीमध्ये असं लक्षात आलंय की ह्या विषाणूचा आपण घेतलेल्या लसीच्या ज्या अँटीबॉडीज आहेत किंवा आपल्याला आधी कोरोना होऊन गेला असेल त्याच्या अँटीबॉडीज आहेत, त्या अँटीबॉडीजना हा नवीन व्हेरियंट दाद देत नाही आणि त्याच्यामुळं एक प्रकारची चिंता सगळ्या जगात निर्माण झालेली आहे। WHO ह्याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजे एक चिंता निर्माण करणारा विषाणू म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे किंवा त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। आणि ह्या
खरं तर आपण पाहिलं तर ही अतिशय प्राथमिक माहिती आहे. 8 नोव्हेंबरला त्याची पहिली नोंद झाली. त्याच्यामुळे गेल्या 20-21 दिवसाची काही प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळं त्यावरून असं सांगितलं जातंय की हा खूप वेगाने वाढेल, हा लोकांना जास्तीत जास्त स्वरूपात बाधित करेल, या पद्धतीचं माहिती आलेली आहे. आणि तो दक्षिण आफ्रिकेमधून हाँगकाँग, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स या देशांमध्ये पसरलाय. त्यामुळं लोकांमध्ये एक प्रकारची भीती आहे. पण दक्षिण आफ्रिकेतल्या काही डॉक्टरांशी आमची चर्चा झाली. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की ह्या विषाणूची लक्षणं फारशी वेगळी नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे सर्दी, ताप, खोकला आपण जे म्हणतो तीच लक्षणं आहेत. फक्त काही रुग्णांमध्ये प्रचंड अंग दुखणं किंवा हातपाय गळून जाणं अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. पण 50% म्हणजे निम्म्या लोकांना कुठलीही लक्षणं नसतात. आपल्या दोन्ही लाटांमध्ये आपण पाहिलं की लक्षणविरहित असलेले अनेक लोक होते. तसाच ह्याचा प्रकार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काल अमेरिकेच्या अँथनी फाउसी यांनी जे जाहीर केलं त्याप्रमाणे याच्यावरचा अभ्यास किंवा याच्यावरचं संशोधन अजून चालू आहे. याचं जे आतलं जिनॉम सिक्वेन्सिंग आहे ते बघून त्यांचा अँटीबॉडीजवर काय परिणाम होतोय किंवा तो त्याची इन्फेक्टिव्हिटी किती आहे, पॉझिटिव्हिटी रेट काय किती असेल, याबद्दलचं संशोधन चालू आहे. आणि त्याला अजून 3 ते 4 आठवडे लागतील. आत्ता तरी आपण एवढंच लक्षात घेऊ की ह्या आजारामुळे वेग वाढेल हे निश्चित. आधीपेक्षा डेल्टा किंवा आधीच्या SARS-CoV-2 विषाणूपेक्षा याचा प्रसाराचा वेग वाढेल. पण हे सगळे रुग्ण हे खूप सिरियस किंवा गंभीर असतील असं नाही. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ येईल असं नाही. आणि खूप मृत्यूदर वाढेल अशीही शक्यता कमी आहे. हेही आतापर्यंत लक्षात येतं. परंतु त्यावरचा अधिक प्रकाश हा अधिक संशोधनानंतर कळेल. आत्ता तरी आपण जी काही भीती आहे ती भीती बाळगली नाही पाहिजे. कारण ह्याचे प्रतिबंधक उपाय तेच आहेत की मास्क वापरायचा आहे, दुहेरी मास्क वापरायचा आहे. म्हणजे आतल्या बाजूनी सर्जिकल मास्क, बाहेरच्या बाजूनी कॉटन मास्क. नाका तोंडाला हात लावण्यापूर्वी सॅनिटायझरने किंवा साबण पाण्याने हात स्वच्छ धुवायचे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय. ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी. आणि हा आपल्या शरीरात सुद्धा जर शिरला तर तो वेगाने संक्रमण करू शकतो. त्यामुळं तुम्हाला सर्दी, खोकला, ताप झाला तर अंगावर काढायचं नाहीये आणि त्वरित डॉक्टरांना दाखवायचं. RT-PCR टेस्ट मधूनच त्याची चाचणी होणार आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला चाचणी करायला सांगितली तर उशीर करू नका, वेळेवरच चाचणी करून घ्या. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काळजी घ्यायची म्हणजे आपल्या माहितीतलं जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह निघालं, तुम्ही त्यांच्या संपर्कात जर आला असाल तर त्या वेळेला सुद्धा तुम्ही तुमची चाचणी करून घ्या. ज्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतात त्याला सहकार्य करा. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लस जर तुम्ही घेतली नसेल किंवा एकच डोस घेतला असेल तर तुम्ही तुमचं लसीकरण पूर्ण करून घ्या. यापेक्षा वेगळे प्रतिबंधक उपाय यामध्ये नाही आहेत. सर, आता आपण पाहतोय की हळूहळू आपण सगळी क्षेत्र सुरू करत होतो एका दृष्टीनं, आणि आता भारतामध्ये याचा खरं तर किती परिणाम दिसतोय, किती परिणाम होऊ शकतो हे तर येता काळ ठरवेल. मात्र आता जे आपण ही क्षेत्र सुरू करतोय तर त्यावर पुन्हा एकदा कुठेतरी निर्बंध आणावेत का, तुम्हाला असं वाटतंय का? कारण जर नवा व्हेरियंट आहे तर त्या दृष्टीनं खबरदारी म्हणून. खरं जी चिंता आहे ती हीच आहे की नुकतंच कुठं आपण श्वास घेतला होता किंवा श्वास मोकळा सोडला होता आणि आता पुन्हा सगळे निर्बंध येतील का काय. एक लक्षात घ्या, आता हा जो काही देशांमध्ये पसरलाय तो आंतरराष्ट्रीय विमान प्रवासामधून पसरलाय. त्याच्यामुळे त्याबाबतची काळजी आणि खबरदारी ही सर्व राज्यांनी घ्यायची ठरवली आहे, सर्व देशांनी घ्यायची ठरवली आहे. त्याप्रमाणे भारत सरकारने सुद्धा 2 दिवसापूर्वी अशा प्रकारचे संकेत किंवा अशा प्रकारचे अलर्ट सर्व राज्यांना दिलेले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी जे येतील त्यांना त्यांच्याजवळ व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट नुसतं असून चालणार नाही, तर त्यांची निगेटिव्ह RT-PCR 72 तासातली हवी, अशा पद्धतीची सूचना दिली आहे. पण मला एक सूचना यामध्ये अशी करावीशी वाटते किंवा याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करायला पाहिजे. कारण त्या माणसाची 3 दिवसापूर्वीची टेस्ट निगेटिव्ह असेल तरी सुद्धा इथं आल्यावर हे जे देश आहेत, ज्या देशांमध्ये हा ओमायक्रॉन पसरलाय, त्या देशामधून जे आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात येतील त्यांना 14 दिवस किमान त्यांना विलगीकरण करावं, त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह असो वा नसो. आणि या 14 दिवसादरम्यान त्यांची पुन्हा एकदा टेस्ट करून त्यांना त्याप्रमाणे उपचार करणं किंवा विलगीकरण करणं हे आवश्यक ठरेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या रुग्णांना जर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याच्यामध्ये जे विषाणू निघतील, त्याच्यामध्ये जे व्हायरसेस निघतील, त्यांचं जिनॉम सिक्वेन्सिंग करून ते खरोखरच ओमायक्रॉनचे पेशंट आहेत का
हेही बघावं लागेल. आणि हे जर बघितले आणि ते जर आले तर आपल्याला त्यांना खूप काटेकोरपणे विलगीकरणात ठेवावं लागेल. अशा प्रकारची व्यवस्था आपण डेल्टाच्या वेळेलाही केली होती, परंतु ती फारशी जोरात केली गेली नाही. आणि ही या पद्धतीची जी यंत्रणा आहे ही सर्वत्र सर्व जगामध्ये राबवली जाईल. त्याच्यामुळे तो आपल्या देशात येईल किंवा खूप लवकर येईल, खूप मोठ्या प्रमाणात येईल अशी शक्यता आत्ता तरी वाटत नाही. अजून तरी आपल्या देशामध्ये एखाद दुसरा पेशंट आहे असं अवय्य आहे किंवा असं म्हटलं जातं, परंतु अधिकृतरित्या अजूनही त्याची काही दुजोरा मिळालेला नाही. पण जरी पेशंट आले तरी त्यांना विलगीकरणात ठेवलं तर तो फारसा पसरणार नाही. सर, तुम्ही जिनोम सिक्वेन्सिंग ही जी एक टर्म वापरली, तर अगदी साध्या शब्दामध्ये आमच्या प्रेक्षकांना जर तुम्ही हे सांगू शकलात की हे नेमकं काय असतं? त्यासाठी आपण अगदी साध्या भाषेत बोलूयात की व्हायरस किंवा विषाणू जो असतो ना, तो जिवंत आणि मृत यांच्या सीमारेषेवर असतो. त्याच्यामध्येही आपल्या शरीरात जशी जीन्स किंवा जनुका असतात, तशी जनुका असतात आणि त्याच्यामधल्या त्यातले जे अमायनो ऍसिड्स किंवा आतल्या ज्या घटक असतात जनुकीय, त्यांचा एक प्रकारचा क्रम ठरलेला असतो. म्हणजे एक समजा 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारचा क्रम ठरलेला असतो. हा क्रम मूळच्या याच्याशी हा नंतर बदलतो. म्हणजे समजा 4 नंबरला दुसराच कुठला तरी जनुक येऊन बसतो किंवा अशा पद्धतीने 2 ठिकाणी 3 ठिकाणी अशा प्रकारे त्याच्या रचनेमधल्या अंतर्गत रचनेमध्ये बदल होतो. तर त्याला हे तपासण्यासाठी जी टेस्ट असते त्याला जिनोम सिक्वेन्सिंग म्हणतात. आणि हे करणं खूप आवश्यक असतं, कारण हे कुठलाही विषाणू आहे त्याचा प्रसार ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेला त्याच्या हे सिक्वेन्स सतत बदलत असतो. आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याची प्रचंड वाढ होते. आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये जाऊन त्याची मोठ्या प्रमाणात वाढ होते. ही वाढ होत असताना विषाणूची वाढ होते म्हणजे काय होते की एकाची दुसरी कॉपी तयार होते. माणसामध्ये जसं प्रजनन होतं तसं त्याचं प्रजनन होत नाही, तर एकाची दुसरी कॉपी तयार होते. ही या अशा लक्षावधी कॉपी एकेका व्हायरसमधून आपल्या शरीरात तयार होतात. या कॉपी तयार होत असताना त्याच्यामध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट येतात ते त्याच्यामुळं व्हायरस हे बनतो. त्याच्यामुळं तो व्हेरियंट बनतो, म्युटेशन झालं म्हणतो आपण. आणि हे म्युटेशन शोधून काढण्यासाठी ही सिक्वेन्सिंगची जी पद्धत आहे त्याला जिनोम सिक्वेन्सिंग म्हणतात. यापूर्वी तुम्ही म्हणालात आताच की ह्याच्या आपण लस घेतोय त्याला फार दाद देत नाही हा नवा व्हेरियंट असं म्हटलं जातं. मग आता आपण हे जे 2 डोस घेतोय सगळ्यांनी ते घेणं आवश्यकच आहे. पण जर त्याला हा नवा व्हेरियंट दाद देत नसेल तर मग नवी आव्हानं उभी राहू शकतात का? आणि कोणती आणखी खबरदारी मग आता लोकांना घ्यावी लागणार आहे? हे बरोबर आहे की याच्यामध्ये आता असं आहे की याचं संशोधन अजून सुरू आहे आणि ते आपल्या पुढे यायला म्हणजे याचा लसींचा याच्यावर कितपत परिणाम होईल किंवा हा विषाणू लसींना कितपत दाद देईल हे लक्षात घेण्यासाठीचं संशोधन चालू आहे. त्याचे निकाल यायला आपल्याला किमान 4 आठवडे लागतील. पण आत्ता जी काही प्राथमिक माहिती आहे त्याप्रमाणे आत्ता जी आपल्याकडे जगामध्ये ज्या लसी चालू आहेत त्यांचा परिणाम 40% होतोय असं लक्षात आलंय. म्हणजे पण एक पॉझिटिव्ह बाजू लक्षात घ्या की तुम्ही जर लस घेतलेली असेल तर 40% चान्सेस तुम्हाला होणार नाही, पण 60% चान्सेस आहेत की तुम्हाला होईल, पण तो सौम्य होईल आणि मृत्यूदर कमी राहील जर तुम्ही दोन्ही डोस घेतले असतील तर. पण यावेळेला जे आपण आता सध्या 3ऱ्या डोसची चर्चा चालू होती काही दिवसांपूर्वी, त्यामध्ये काय होतं की या पहिल्या 2 लसींमुळे ज्या अँटीबॉडीज तयार होतील त्या कमी व्हायला लागल्यामुळं 3रा डोस त्याच लसीचा, आता जी लस आपण घेतोय पहिला डोस घेतला, दुसरा डोस घेतला, त्याच लसीचा 3रा डोस घेतला जाईल, म्हणजे मग अँटीबॉडीज वाढतील अशा प्रकारची कल्पना होती. पण ज्या वेळेला संपूर्णपणे असा म्युटेट झालेला 30 पेक्षा जास्त ठिकाणी म्युटेट झालेला विषाणू जर आला तर कदाचित आपल्याला वेगळी लस बनवावी लागेल. अमेरिकेतल्या मॉडर्ना कंपनीने असं जाहीर केलंय की ते याच्यामध्ये संशोधन करून तिसरा डोस घेण्यासाठी वेगळ्या प्रकारची बूस्टर लस बनवण्याच्या तयारीत आहेत. अर्थात ह्या गोष्टींना किती महत्व येईल हे ज्या वेळेला ह्या लसींचा परिणाम या विषाणूवर किती होतोय हे पूर्ण लक्षात आल्यावरच हे होईल. त्याच्यामुळे आत्ता तरी आपण 3रा डोस घेण्याची गरज लागेलच असं नाही. सर, ह्यापूर्वी आपण कोरोनाच्या 2 लाटा पाहिल्या आहेत आणि अत्यंत गंभीर स्वरूपाची सुद्धा स्थिती निर्माण झाली होती. आता नवा व्हेरियंट लवकर आपण खरं तर पावलं टाकायला सुरुवात केली आहे तसं म्हणू शकतो. तरी
आत्ताच्या घडीला येत्या काळामध्ये आधी झालेल्या कोणत्या चुका जर टाळल्या गेल्या, राज्य सरकारकडून असू देत किंवा अन्य नियमांच्या बाबतीत असू देत, तर त्याचा जास्त फायदा होईल. म्हणजे अगदी औषधांचा जो काही पुरवठा आहे त्या बाबतीत मी स्पेसिफिकली विचारते की त्या दृष्टीनं कशा पद्धतीनं यंदा तयारी हवी मग. तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. एक लक्षात घ्या की केवळ भारताचाच विचार आपण नको करायला. ज्या वेळेला जानेवारी 2020च्या पहिल्या आठवड्यात चीनमधून अशी बातमी जागतिक आरोग्य संघटनेला गेली की अशा प्रकारचा एक विषाणू मोठ्या प्रमाणात आमच्या इथं बाधित करतोय, त्यावेळेला ही बातमी जगामध्ये पसरून या पद्धतीची काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे तो जगातल्या सर्व देशांमध्ये पसरला आणि त्या साध्या साथीचं महामारीत रूपांतर झालं. आता त्यानंतर मग याची काळजी घेतली गेली, दुसऱ्या लाटेत ती अजून काळजी घेतली गेली आणि आत्ता ती घेतली जाते. म्हणजे ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासांवर निर्बंध ठेवणं, आंतरराष्ट्रीय प्रवासी जे येतील त्यांचं पूर्णपणे तपासण्या करणं, त्यांचं वॅक्सिनेशन सर्टिफिकेट पाहिजे, त्यांनी RT-PCR केली पाहिजे, त्यांना विलगीकरणात ठेवली पाहिजे, हा सर्वात महत्वाच्या गोष्टी करायला पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात सुद्धा जिथं जिथं याचे रुग्ण जास्ती प्रमाणात आढळतील, म्हणजे नुसते करोनाचे रुग्ण वाढले पण त्यांचं जिनॉम सिक्वेन्सिंग करून ते ह्या ओमायक्रॉनचे जर आहेत असं लक्षात आलं तर तो भाग कंटेनमेंट झोन करावा लागेल. कधी कधी तो संपूर्ण विभाग किंवा काही विशिष्ट मायक्रो कंटेनमेंट झोन आपण जे काही काही ठिकाणी सोसायटीत सील करतो अशा प्रकारचे निर्बंध हे करायला लागतील. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल. टेस्टिंग जे आहे ते लोकांना आग्रह करून तुम्हाला थोडा जरी त्रास असला, मागच्या आठवड्यात केली, 15 दिवसापूर्वी निगेटिव्ह होती, मग आता का करायची हा विचार न करता टेस्टिंग वाढवायला लागेल. आणि त्याही बरोबर लसीकरण आपल्याला खूप वेगाने करून घ्यायला लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. हॉस्पिटलमधल्या जागा पुन्हा एकदा आपल्याला पूर्णपणे जेवढ्या आवश्यक आहेत त्या प्रमाणात वाढवाव्या लागतील. ऑक्सिजनची तयारी ठेवावी लागेल. या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या दृष्टीने मागील काळामध्ये किंवा औषधं रेमडेसिवीर सारखी किंवा आता आपण ज्या अँटीबॉडी कॉकटेल वापरतो यासारखी औषधं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करायला लागतील. या पद्धतीच्या प्रशासकीय चुका ज्या मागच्या 2 लाटांमध्ये आढळून आल्या त्यावेळेला रिपीट होऊ नयेत असं निश्चित वाटतं. सर, अगदी शेवटचा पण महत्वाचा प्रश्न. आपल्याकडे एक 2 पद्धतीची लोक असतात. एक जे खूप चिंता करतात आणि अगदी टेन्शन घेतात त्या गोष्टीचं आणि घाबरून जातात, आणि दुसरी ज्यांना बिलकुलच भीती नसते. म्हणजे आता व्हेरियंट आले तरी सुद्धा एक बेफिक्री जी आहे ती दिसते. तर या दोन्ही खरं तर ह्याच्या लोकांना तुम्ही एक काय आवाहन कराल, आणि सगळं सुरळीत होत असताना एक धक्का असा पण म्हणू शकतो, तर त्याला कसं सामोरं जायचं सकारात्मकपणे, यासाठी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? खूप छान. अतिशय सर्व जनतेच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. हे खरं आहे की करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही लाटांमध्ये करोनाची बातमी ऐकून चिंताग्रस्त होणारे कित्येक लोक होते, घरोघरी होते. त्यांना त्यापैकी ज्यांना करोना झाला किंवा घरातल्या कोणाला करोना झाला, त्यांच्या मित्रांना नातेवाईकांना करोना झाला, त्याच्यामुळे मृत्यू झाले, त्यामुळे त्यांची चिंता वाढत होती. पण या पद्धतीने विचार करून चालणार नाही. अतिशय चिंतित होऊनही चालणार नाही. अरे बापरे पुन्हा आला असं करून चालणार नाही. एक लक्षात घ्या, हा नवीन विषाणू येऊ घातलाय किंवा नवीन म्युटंट येऊ घातलाय, याच्यापासून आपल्याला धोका होण्याची शक्यता खूप कमी आहे. 32 म्युटेशन झाली म्हणून तो खूप विखारी किंवा खूप मारक ठरेल असाही विचार करू नका. उलट शास्त्रीय दृष्ट्या ज्याच्यामध्ये म्युटेशन जास्ती होतात तो उलट खूप कमी त्याची शक्ती होत जाते असंही लक्षात येतं. त्याच्यामुळं ही साथ वेगाने पसरणार नाही. तुम्हाला स्वतःला वाचवायचं असेल तर सकारात्मक दृष्टी ठेवा, आपल्याला होणार नाही. लस घ्या, प्रतिबंधक उपाय पाळा आणि विनाकारण घाबरू नका. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि जे दुसऱ्या पद्धतीचे लोक आहेत ते बिनधास्त आहेत, मला होणारच नाही, करोना म्हणजे काय, करोना ही पद्धतच नाही, हा सगळा बवाल आहे, हे सगळं खोटं आहे असं म्हणणारेही लोक आहेत. पण लक्षात घ्या की माझ्या माहितीत किमान असे 100 व्यक्ती आहेत की जे या पद्धतीचा प्रचार करत होते. त्यापैकी कित्येक जणांना गंभीर स्वरूपाचा करोना होऊन ते दगावलेले आहेत. त्यामुळं अशा प्रकारे गंभीर राहू नका, बिंदास राहू नका. याच्याबद्दल सकारात्मक सक्रिय विचार करा. तुम्हाला करोना झाला तर काय होतंय असं म्हणून विचार करू नका. मला काही होत नाही, पण तुम्हाला जर झाला तर तुमच्यामुळं तुमच्या प्रियजनांना, तुमच्या घरातल्या लोकांना, तुमच्या मित्रांना
नातेवाईकांना, तुम्ही ऑफिसमध्ये काम करत तुमच्या कर्मचाऱ्यांना, तुमच्या सहकर्मचाऱ्यांना हा आजार होऊ शकतो आणि त्यातल्या काही जणांना आपल्याला प्राण गमावण्याची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळं तुम्ही असे बिंदास राहिलात, ठीक आहे, कदाचित तुम्हाला होणार नाही, पण तुमच्यामुळे ही साथ वेगाने पसरू शकते, हेही लक्षात घ्या. हे साथ पसरवण्याचं पातक तुमच्या माथी घेऊ नका आणि त्यासाठी तरी लसीकरण करून घ्या आणि सर्व प्रतिबंधक नियम पाळा, असं मी सांगेन. निश्चित सर, खूप खूप आभार आपले आम्हाला इतका वेळ दिल्याबाबत आणि आमच्या प्रेक्षकांना ही माहिती दिल्याबद्दल. खरंच आहे की लसीकरण सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्या नियमांचं पालन हे जर आपण केलं तर आपण यातूनही निभावून जाऊ. निश्चित. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.